मॅम मी तुमची कॅनव्हाची स्टुडंट आहे आणि हा माझा सेकंड म्हणजे कोर्स आहे तुमच्याकडे. ओके. तर ॲज युजुअल जसं तुम्ही नेहमीच खूप छान एक्सप्लेन करता आणि ऑलवेज रेडी असता कोणतेही हॅलो डाऊट मॅम. क्लिअर करायला. हां. तर आजचा पहिला दिवस होता आणि मला फोटोशॉपची आधीपासून थोडीशी खूप भीती असायची ॲज कंपेअर टू कॅनव्हा. कारण हे थोडं किचकट वाटायचं. हां, पण बरोबर. आज पहिला क्लास तुम्ही खूप छान आणि एकदम सिम्प्लिफाय वेनी सांगितला ना, तर भरपूर माझे डाउट्स क्लिअर झाले पहिल्याच सेशनला. कारण की मला पॅनल, टूल्स हे खूप असं कॉम्प्लिकेटेड वाटायचं. ओके. तर खूप खूप छान वाटलं मला आजचा सेशन. नाही, थँक यू पूर्ण सो फोटोशॉप पण ईझी आहे. फक्त कॅनव्हापेक्षा थोडासा ॲडव्हान्स लेव्हल आहे. तर हां. डेली तुम्ही लेक्चर वगैरे सगळं जॉइन केलं, प्रॉपर असाइनमेंट केलात ना, तर बरोबर तुम्हाला फोटोशॉप पण ईझी वाटेल. अशा प्रकारची स्क्रीन दिसणार आहे तुम्हाला इन्स्टॉलेशन झाल्यानंतर. ओके. इथे PS वर क्लिक करायचं आहे. डाव्या बाजूला PS आयकॉन आहे. बघा, अशी स्क्रीन दिसणार आहे तुम्हाला. PS वर क्लिक केल्यानंतर जिथे आपल्याला काम करायचंय, जो आपला वर्क स्पेस आहे, तो हा असणार आहे. ओके. हा तुमचा वर्क स्पेस असणार आहे. टोटल ओव्हरऑल जो काही आहे त्यामध्ये आता ही जी उजवी बाजू आहे. ओके. ही उजवी बाजू आहे, याला काय म्हणतात? पॅनल. हे सगळे छोटे छोटे आहेत ते पॅनल्स आहेत. वेगवेगळे पॅनल्स आहेत. कलर, स्वॅचेस, ग्रेडियंट, पॅटर्न. ठीक आहे. या पद्धतीने हे पॅनल्स असतात. समजा ते तुम्हाला बाहेर आणायचे असले प्रत्येक पॅनल असा, तर तुम्ही आणू शकतात. पण डिझाईन करताना शक्यतो त्यामध्येच यूज करा. कारण आपल्याला स्क्रीनवर तशी जागा भेटत नाही मग जास्त. ओके. आता यातला एखादा समजा क्लोज झालेला आहे, दिसत नाहीये तुम्हाला. ठीक आहे. त्याचा पण एक ऑप्शन सांगून ठेवते. पुन्हा आपण घेणारच आहोत तो. बघा, विंडोज मध्ये ही सगळी ऑप्शन आहेत ना हे पॅनलचे. आता यामध्ये तुम्हाला काय काय हवंय ते तुम्ही क्लिक करू शकतात. नॉर्मली आपलं कॅरेक्टर असतंय जे फोन साठी असते. ओके. टिक केला की बघा इथे ऍड होईल कॅरेक्टर. ओके. इथे वर क्लिक केला तर तो इकडे ऍड होतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जो हवाय तो तुम्ही इथे ऍड करू शकता. समजा कलर ऍड केला. ओके. त्यानंतर पुन्हा अजून तुम्हाला ग्रेडियंट्स पण हवाय, ग्रेडियंट ऍड केला. काय काय हवंय ते इथून तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट नुसार घेऊ शकता. ठीक आहे. यामध्ये जास्त काही ऍड करावं लागत नाही. कलर लागतात आपल्याला, ग्रेडियंट्स लागतात, लेअर पॅनल सगळ्यात महत्वाचा आहे. त्यानंतर हा लर्न हाईड केला तरी चालतोय, जो इथे साईडला आहे. ठीक आहे. तो हाईड केला तरी चालतोय. ओके. त्यानंतर स्वॅचेस लागतात, प्रॉपर्टीज लागतात. ओके. ह्या सगळ्या इथे ऍड केलेल्या आहेत. आता हा आहे तो टूल बार. टूल बार मध्ये इथे वर क्लिक केला तो डबल साइड होतो, 2 रो मध्ये डिवाइड होतो. आणि पुन्हा त्यावर क्लिक करते तर तो 1 रो मध्ये होतो. ठीक आहे. तुम्ही तुमच्या चॉईस नुसार यूज करू शकता. समजा सगळं तुमचं क्लोज झालं, काही दिसत नाहीये स्क्रीनवर. ठीक आहे. तुम्हाला सगळं रिसेट करायचंय. ठीक आहे. सगळे पॅनल वगैरे सगळं क्लोज झालंय समजूया. तर ते रिसेट कसं करायचं? सुरुवातीला असा प्रॉब्लेम येतो. तर विंडोज मध्ये वर्कस्पेस नंतर रिसेट इसेन्शियल, विंडो वर्कस्पेस रिसेट इसेन्शियल लिहून ठेवा. हवं तर विंडो लिहा, पुढे ॲरो करा वर्कस्पेस आणि पुढे ॲरो करून लिहा रिसेट इसेन्शियल. ओके. किंवा मग इथे एक आयकॉन आहे इथे बाजूला, सर्चच्या बाजूला उजव्या बाजूला. ठीक आहे. उजव्या हाताला जिथे आपण क्लोजची विंडो आहे, इथे क्लिक केलात ना ॲरोवर की इथे पण रिसेट इसेन्शियल ऑप्शन आहे. पूर्ण सगळं रिसेट होऊन जात आहे. ओके. या ॲरोवर क्लिक करून तुम्ही मिनिमाइज करू शकता स्क्रीन जशी जी असेल. ठीक आहे. समजलंय? आता आपण आज सिंपल फक्त न्यू फाईल क्रिएट करायला शिकणार आहोत. जर तुम्हाला न्यू फाईल बनवायची असली फोटोशॉप मध्ये तर कसं करणार? ओके. ते बघणार आहोत. फाईल मध्ये जायचंय. ठीक आहे. फाईल, आजची असाइनमेंट सुद्धा असेल तुम्हाला ही. एक न्यू फाईल तुम्हाला ब्लँक क्रिएट करून फोटो काढून पाठवायचा आहे. ओके. फाईल वर क्लिक करायचंय. कशावर क्लिक करायचंय? फाईल आणि न्यू. ठीक आहे.
फाईल, न्यू या पद्धतीने ओपन होईल. ओके, समजा इथे क्लोज करते. तुम्हाला शॉर्टकट पण सांगते, शॉर्टकट लिहून ठेवा. जर न्यू फाईल ओपन करायची असली तर शॉर्टकट की याला जे आहे फोटोशॉपला जास्त शॉर्टकट यूज होतात. ठीक आहे, कंट्रोल एन, कंट्रोल प्रेस करून एन, फक्त कंट्रोल एन करायचं. ठीक आहे, ही विंडो आहे, कंट्रोल एन लिहून ठेवा शॉर्टकट. फॉर न्यू फाईल, क्रिएट अ न्यू फाईल, कंट्रोल एन. बघा इथे न्यू वर गेलात ना तरी तुम्हाला इथे शो होईल कंट्रोल एन. ओके, न्यू वर क्लिक करते. न्यू वर क्लिक केल्यावर तुम्हाला या पद्धतीने दिसणार आहे. आता रिसेंट मध्ये तुम्ही सध्या काही केलेलं नाहीये काम, तर इथे तुम्हाला रिसेंट मध्ये काही दिसणार नाही. ओके, नाहीतर आपल्या रिसेंट डिझाईन्स दिसतात. त्यानंतर सेव्ह, ज्या तुम्ही सेव्ह करून ठेवलेल्या असतात ना साईज. आता समजा तुम्हाला नेहमी 4x4, 5x5 अशा साईज येत आहेत, तर त्या साईज तुम्ही सेव्ह करून ठेवल्या असल्या तर त्या सेव्ड मध्ये दिसतात. ठीक आहे, पण याचा आपल्याला जास्त यूज होत नाही. आपल्याला स्वतःच्या साईज क्रिएट करायला शिकायचंय. त्यानंतर आहे फोटो. फोटोसाठी साईज लागतात. आता समजा इथे त्यांनी डिफॉल्ट साईज काही बनवून दिलेल्या आहेत, जसं की 7x5, 3x2, 6x4, 7x5. ठीक आहे, या फोटोच्या साईज आहे. सिम्पली त्यावर क्लिक करून तुम्ही क्रिएट केलं तर साईज ओपन होते. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं फोटोशॉप मध्ये साईज. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं तुम्ही डिझाईन बनवायला साईज कुठली घेताय. समजा फॉर एक्झाम्पल एखादा क्लायंट आला तुमच्याकडे, त्याला प्रिंटिंग साठी डिझाईन हवी आहे. ओके, प्रिंटिंग साठी डिझाईन हवी आहे, तर तुम्हाला तो साईज सांगणार आहे की तुम्हाला कुठल्या साईजची डिझाईन करून द्यायची आहे. 5 फुटाची करायची आहे, 6 फुटाची करायची, 10 फुटाची करायची आहे, 15 फुटाची करायची आहे, तर त्यानुसार तुम्हाला साईज घ्यावी लागते. ठीक आहे, तर साईज खूप मॅटर करते. फोटोशॉप मध्ये साईज खूप महत्वाची असते. तर इथे तुम्हाला ज्या रेडी साईज दिलेल्या आहेत. ओके, त्यानंतर हे फक्त आपल्याला ऍज अ सॅम्पल म्हणून आहे, तर आपल्याला न्यू फाईलच क्रिएट करायच्या. पण तुम्हाला जर हवं असेल तर प्रिंट मधल्या फक्त तुम्ही A4 साईज वगैरे यूज करा. मी सजेशन देईल की या साईजेस यूज करू नका, तुम्ही स्वतःच्याच क्रिएट करत जा. ठीक आहे, स्वतःच्या क्रिएट करत जा साईजेस, इथला यूज करू नका, कारण आपल्याला बेसिक पासून फोटोशॉप शिकायचा आहे. प्रिंटिंग साठी आहे, जे प्रिंटिंग साठी लागतात, लेटर साईज असतात, लेटर पेज असतात, A4 पेक्षा थोडेसे हे असतात, मोठे असतात. लीगल, A4, A6, A5 ह्या ज्या साईजेस आहे ह्या तुम्ही घेऊ शकतात, रेडी साईजेस. ओके, ह्या रेडी साईज घेऊ शकतात. त्यानंतर आर्ट आणि इलस्ट्रेशनच्या दिलेल्या आहेत त्यांनी काही. वेब साईज दिल्यात, ज्या वेबसाईट डिझाईन करतात की नाही, UI UX डिझायनर असतात ना, ऐकलेलं असेल भरपूर जणांनी, तर ते वेबसाईट क्रिएट करतात फिग्मावर वगैरे, पण त्याची जी डिझाईन असते ना, नॉर्मल डिझाईन, तर ती फोटोशॉप डिझायनर असतो तो बनवतो. तर मग वेबसाईट ची जी काही साईज आहे ती आपल्याला घ्यावी लागते. तर तुम्हाला वेबसाईट साठी डिझाईन करताना, म्हणजे समजा आता एखादी वेबसाईट बनवतोय, तर आपल्याला एक पहिले प्रिपरेशन करावी लागते की ती वेबसाईट स्क्रीनवर कशी दिसणार आहे. तर तो जो वेब डेव्हलपर असतो ना, तो फोटोशॉप ऑपरेटर कडून बनवून घेतो. त्याची जी वेबसाईट दिसणार आहे त्याची डिझाईन बनवून घेतो. तर त्यानुसार तुम्ही इथून साईज घेऊ शकतात. ठीक आहे, जी काही वेब पेजची आहे, किंवा मग इथून पण घेऊ शकता, क्रिएट न्यू करू शकतात. समजलं सगळ्यांना फर्स्ट इंट्रोडक्शन लेक्चर? एनी डाऊट? कुणाला काही डाऊट असेल विचारू शकतात. मॅम मी तुमची कॅनवाची स्टुडंट आहे आणि हा माझा सेकंड म्हणजे कोर्स आहे तुमच्याकडे. ओके. तर ॲज युज्युअल जसं तुम्ही नेहमीच खूप छान एक्सप्लेन करता आणि ऑलवेज रेडी असता कोणतेही डाऊट करायला. हां. तर आजचा पहिला दिवस होता आणि मला फोटोशॉपची आधीपासून थोडीशी खूप भीती असायची ॲज कम्पेअर टू कॅनवा, कारण हे थोडं किचकट वाटायचं. हां, बरोबर. पण आज पहिला क्लास तुम्ही खूप छान आणि एकदम सिम्प्लिफाय वेनी सांगितला ना, तर भरपूर माझे डाऊट्स क्लिअर झाले पहिल्याच सेशनला, कारण की मला पॅनल, टूल्स हे खूप असं कॉम्प्लिकेटेड वाटायचं. ओके. तर खूप खूप छान वाटलं मला आजचं सेशन. नाही, Thank you पूर्ण फोटोशॉप पण इझी आहे, फक्त कॅनवापेक्षा थोडासा ॲडव्हान्स लेवल आहे.
तर डेली तुम्ही लेक्चर वगैरे सगळं जॉईन केलं, प्रॉपर असाइनमेंट केलात ना, तर बरोबर तुम्हाला फोटोशॉप पण इझी वाटेल. अजून कुणाला काय डाऊट? क्लिअर? सगळ्यांना क्लिअर झालं? ओके, एंड करूया लेक्चर. ओके, बाय, हॅव अ नाईस डे. रेकॉर्डिंग ॲड केल्या जातील ग्रुपला, थोड्या वेळात ॲड करते. ठीक आहे, चलो बाय.